नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती ही साजरी केली जात असते. आपल्यातील भीती, वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी कालभैरवांची उपासना ही केली जाते. त्यामुळे विशेष करून या दिवशी आपण कालभैरवांची पूजा ही केलीच पाहिजे. तर आता आपल्या देवघरामध्ये कालभैरवांचा फोटो किंवा मूर्ती सहसा नसते. त्याच्यामुळे जी काही पूजा आहे, जी काही सेवा आहे, ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवलिंगावरती करायची आहे. कारण की कालभैरव हे आपल्या शिवाचाच, शंकराचाच एक उग्र, रौद्र आणि भयंकर असा अवतार आहे. सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक करायचा. अभिषेक करताना ओम कालभैरवाय नमः हा मंत्र उच्चार करायचा. कालभैरवांना भस्म आणि पांढरे किंवा निळे फूल वाहायचे. त्यांना काळे तीळ, उडदाची डाळ, नारळ किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि रुद्राक्ष माळेवरती 108 वेळा ओम कालभैरवाय नमः किंवा ओम नमो भैरवाय या मंत्राचा जप करावा. आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी तुम्ही 11 वेळा कालभैरवाष्टक जरूर पठण करा. याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल.